मंडळी, कालपर्यंत हिरवं दिसणारं शेत आज पूर्णपणे पांढरं झालंय. पण हा बर्फ नाही, ही गारपीट आहे. आणि त्या प्रत्येक गारांमध्ये एका शेतकऱ्याचं तुटलेलं स्वप्न आहे. मंडळी, शेतकरी रडत नाही, कारण त्याला रडायला वेळच नसतो. पण यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकरी अक्षरशः कोसळला आहे. अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि त्यासोबत झालेली भीषण गारपीट या दोघांनी मिळून शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. ज्या पिकासाठी त्याने कर्ज घेतलं, ज्या पिकासाठी त्याने भर उन्हात कष्ट केले, ज्या पिकावर त्याच्या मुलांचं शिक्षण, घरखर्च, भविष्य अवलंबून होतं, ते पीक काही मिनिटात संपलं. द्राक्षांच्या बागा जणू कुणीतरी मुद्दाम फोडून टाकल्या. कांद्याचे ढीग चिखलात मिसळले. गव्हाचं पीक आडवं पडलं आणि शेतकरी फक्त पाहत राहिला. तो ओरडूही शकला नाही, कारण त्याला माहीत होतं निसर्गाविरुद्ध कोणीच लढू शकत नाही. ही फक्त एक गोष्ट नाही, ही हजारो शेतकऱ्यांची वास्तविकता आहे. आणि या गारपिटीचा सर्वात जास्त फटका धुळे जिल्ह्यातील नेर कुसुंबा आणि आजूबाजूच्या परिसराला बसलाय. तसेच धुळ्यासहित जळगाव, नाशिक, पुणे या जिल्ह्यात देखील काही ठिकाणी गारपीट झाली. अशा वेळी चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान समोर येतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अटी लावायला हव्यात. पण मला एक सांगा, गारपीट पडताना ती शेतकऱ्याच्या घराकडे पाहते का? वादळ येताना ते त्याच्याकडे गाडी आहे की नाही हे विचारते का? नाही ना. मग आपण का ठरवतो की कोणता शेतकरी योग्य आहे आणि कोणता नाही? आज तो शेतकरी फक्त कर्जात नाही, तो मानसिकदृष्ट्या सुद्धा कोसळलाय. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलांचं भविष्य अंधारात गेलंय. ऐन तोंडाशी आलेला घास केला, त्याच्या हातात काहीच उरलेलं नाही. आणि अशा वेळी त्याला आपण आधार द्यायचा सोडून जर आपण त्याच्यासमोर अटी ठेवल्या तर तो उभा कसा राहणार? साहेब, दुसरीकडे उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ होतात, त्यांच्यासाठी कोणतीच अट नसते. पण शेतकरी जो आपल्याला अन्न देतो त्याच्यासाठी मात्र वेगळे नियम का? विशेष करून आमदार साहेब, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून तात्काळ मदत होईल अशी ठोस पावले उचला. गारपिटीच्या त्या काही मिनिटांनी शेतकऱ्यांचं वर्षभराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. शेतात उभा असलेला तो माणूस आज रिकाम्या नजरेने फक्त आकाशाकडे पाहतोय, कारण त्याने पेरलेली स्वप्न आता मातीखाली गाडली गेली. हातात काहीच नाही, खिशात पैसे नाहीत आणि डोक्यावर कर्जाचं ओझं आहे. तो ओरडत नाही, तो कोणाला दोष देत नाही, तो फक्त शांतपणे सगळं सहन करतोय. पण प्रश्न अजूनही एक तसाच आहे, शेतकऱ्याने अजून किती सहन करायचं? जर आपण त्याच्या वेदना आज समजून घेतल्या नाही तर उद्या शेतात उभं राहायला माणूस उरणार नाही. आणि लक्षात ठेवा, शेतकरी संपला तर फक्त शेती नाही, आपलं अस्तित्व देखील संपेल. म्हणून कर्जमाफी खूप गरजेची आहे आणि ती सरसकट द्यायलाच हवी.